धमकी देण्यात येते। चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने आता ही धमकी आलेली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। फ्रेंडशिप डे पार्टीमध्ये पोलीस आल्यानं हा वाद निर्माण झालेला होता आणि नागपूर पोलिसांना खुलेआम धमकी दिली जाते। चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने ही धमकी दिली जाते। फ्रेंडशिप डेची एका पार्टीचं आयोजन या नागपूरमध्ये करण्यात आलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती अखेर नागपूर पोलिसांनी या पार्टीमध्ये धाड टाकली आणि त्याच्यानंतर या पोलिसांना जी आहे ती अरेरावी करण्यात आली, दादागिरी करण्यात आली आणि याच मुद्द्यावरून पोलिसांना खुलेआम धमकी सुद्धा देण्यात आली। दरम्यान नागपूरमध्ये नेमकं काय घडलं होतं पाहूयात। मैं सीधा बावनकुले साहब से बात कर रहा हूँ। मैं छोड़ दो इससे बात नहीं करना शौक रहेगा। मैं सीधा बावनकुले साहब से बात या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम सध्या आपल्या सोबत आहे। हितेश, पार्टीचं आयोजन करण्यात येतं, सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा सामान्य जनतेला विसर पडलाय का आता? नक्कीच बघितलं गेलं तर रविवारी जो फ्रेंडशिप डे होता आणि त्या दिवशी अनेक जे तरुणी असतात ते पार्ट्या अरेंज करतात। त्याच पद्धतीने नागपूर मधल्या कामठी रोड वरील जे एडन ग्रीस जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्ट मध्ये ही पार्टी जी आहे ती आयोजकांनी आयोजित केली होती आणि त्यामध्ये काही तरुणांमध्ये जो काही वाद झाला त्या परिस्थितीला सांभाळण्याकरता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलीस ज्यावेळेस तिथे पोहोचतात त्यावेळेस जेव्हा ते आयोजकासोबत जेव्हा पोलीस संवाद करतात त्यावेळेस थेट मी बावनकुळेंशी बोलतो अशा पद्धतीचे जे भाष्य पोलिसांसमोर त्यांनी केले आणि धमकवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तो आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस जे आहे पोलिसांनी या प्रकरणातला FIR म्हणजे तक्रार अजूनपर्यंत पूर्णपणे घेतलेली नाही। मात्र पोलीस उपायुक्त जे आहेत या झोनचे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी जे आहे आता ह्या व्हिडिओ वरून जी आहे चौकशी जी आहे लावण्याची माहिती जी आहे ती सध्या दिलेली आहे आणि या अनुषंगाने अशा पद्धतीने राजकीय नेत्यांचं नाव घेऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न इथे करताना आपण पाहतो आहोत। सिद्धेश, खरं हितेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आणि यानंतरची बातमी राजधानी दिल्लीमधून लाल किल्ल्यामध्ये